कलाविश्वातील राजा माणूस म्हणजेच अभिनेते अशोक सराफ. कधी विनोदी तर कधी गंभीर भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर गारूड घातलं. त्यामुळेच मराठी कलाविश्वातील अष्टपैलू अभिनेता म्हणून ते लोकप्रिय आहेत. आजवरच्या कारकिर्दीत अशोक सराफ यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. त्यामुळे त्यांचा चाहता वर्गसुद्धा तितकाच अफाट आहे. मात्र अशोक सराफ हे एका गंभीर अपघातातून थोडक्यात बचावले आहेत, परंतु त्याचा ड्रायव्हर हा जागीच ठार झाला आहे. अपघात झाला त्यावेळी एका महिलेमुळे त्यांचे प्राण वाचले, हे त्यांनी आवर्जून सांगितले आहे. कामाच्या सतत धावपळीमुळे अशोक सराफ हे त्यावेळी गाडीतच झोपी गेले. त्यांच्या गाडीसमोर 2 एसटी मागे पुढे जात होत्या, परंतु समोर एकच एसटी आहे असं समजून त्यांच्या ड्रायव्हरने त्या एसटीला ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला आणि तीच त्याची मोठी चूक ठरली. या एका चुकीमुळे ड्रायव्हरला त्याचे या अपघातात प्राण गमवावे लागले. या अपघातात अशोक मामा हे बेशुद्ध झाले. जवळपास 3 दिवसांनंतर त्यांना शुद्ध आली. त्यावेळी ते ICUमध्ये होते. बडे घर की बहू या हिंदी चित्रपटाचे शूटिंग आटोपून ते मामला पोरीचा या चित्रपटाच्या मुहूर्तासाठी कोल्हापूरला जात होते. या अपघातात अशोक मामा हे सीटसकट बाहेर फेकले गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात ताबडतोब हलवण्यात आले. तिथे नेल्यावर बराच वेळ त्यांच्यावर कोणताही उपचार न मिळता ते स्ट्रेचरवर तसेच पडून होते. परंतु तिथे असणाऱ्या एका बाईने त्यांना ओळखले आणि त्यामुळेच त्यांना योग्य उपचार मिळाले आणि आज ते आपल्यात आहेत असे त्यांनी सांगितले आहे. त्या बाईने केलेले हे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही असे अशोक सराफ यांनी सांगितले आहे. तर तुम्हाला अशोक मामा यांचे चित्रपट आणि मालिका आवडते का? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.